131 y equal to e raised to log of log of log x into log 3x e raised to log of log x into log 3x. That is the value of y. First of all, instead of directly differentiating, here we can make the use of property, that is e raised to log x. या ठिकाणी लॉगच्या 3 टर्म आहेत e raised to ला. त्यातला एक लॉग मुख्य आहे, यात हा एक मुख्य लॉग आणि त्याच्या समोर असणारा कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे x असेल. आता e raised to log x इक्वल टू काय असतो, x. e raised to log x इक्वल टू x ही एक प्रॉपर्टी आपण पाहिली होती. आणि अशाच प्रकारची एक प्रॉपर्टी म्हणजेच a raised to, मुख्य प्रॉपर्टी ही आहे a raised to log x to the base a इक्वल टू ऑल्सो. म्हणजे हे दोन्ही बेस जर सेम असतील तर बेस आणि लॉग सगळे कॅन्सल होतात, शिल्लक राहतो फक्त x. तर यात बेस मेन्शन केलेला नाही, म्हणजेच बेस कुठला आहे इथे, ई नॅचरल बेस. बेस सेम आहेत, त्यामुळे पहिल्या स्टेजला आपण जर प्रॉपर्टी वापरली तर ई आणि लॉग कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील फक्त हा x. x म्हणजे इथे कंप्लीट तो ब्रॅकेट आहे, म्हणजेच y इक्वल टू लॉग ऑफ लॉग x शिल्लक राहिला फक्त इंटू लॉग 3x पुढचा ॲज इट इज. ई रेस टू लॉग x इक्वल टू काय असतो, x. मग ई आणि हा पहिला लॉग कॅन्सल, शिल्लक राहतो x. त्यामध्ये ई आणि हा पहिला लॉग कॅन्सल होऊन जाईल आणि शिल्लक राहील तो पुढचा फक्त ब्रॅकेट, त्याला आपण x गृहीत धरला. एक्सपोनेन्शियलची टर्म इलिमिनेट झाली कम्प्लिटली आणि हा क्वेश्चन नेक्स्ट टाईपमध्ये गेला लॉगॅरिथमिकमध्ये. टाईप कुठलाही असेल तरी कॉम्पोजिटचे रूल सिमिलर आहेत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx इक्वल टू डेरिवेटिव ऑफ log of log x into log 3x. डेरिवेटिव ऑफ log x into log 3x. त्यामध्ये आता पहिल्यांदा यूज करावं लागेल u इंटू व्हीचा रोल. दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यामधलं पहिलं फंक्शन म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स. हे लॉग इंटू लॉग एक्स नाही आहे, लॉग ऑफ लॉग एक्स आहे, हे एक फंक्शन. आणि दुसरं फंक्शन आहे ते लॉग 3x. यू इंटू व्हीच्या रूलनुसार काय येईल, फर्स्ट फंक्शन म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ log 3x. log of log x as it is into derivative of log 3x plus log 3x as it is into derivative of log of log x. u into v चा रूल वापरला. फर्स्ट फंक्शन as it is into derivative of second plus second as it is into derivative of first. आता हे डेरिव्हेटिव्ह घेताना लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज राहील. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लॉग 3x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, पण इथे एक्सच्या जागी आलेला आहे 3x. मग लॉग 3xचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, इथे लॉग 3x आहे म्हणून 1/3x आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो त्या 3xचा. प्लस log 3x ॲज इट इज इंटू लॉग ऑफ लॉग x चा डेरिव्हेटिव्ह
आता इथे लॉगच्या समोर आणखी एक लॉग आहे, पण हा कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे आपल्याला इथे एक्स गृहीत धरावा लागेल. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट ब्रॅकेट अगेन, म्हणजे पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो लॉग एक्सचा, इक्वल टू log of log x into 1/3x into 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस log 3x अपॉन log x इंटू पुढे आहे फंक्शन परत log x चा डेरिव्हेटिव्ह. log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. त्यामध्ये हे 3 कॅन्सल होतील आणि 1/x कॉमन घेता येईल. 1/x जर कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील log ऑफ log x प्लस log 3x अपॉन log x. त्यानंतर नेक्स्ट 132 y इक्वल टू 4x minus 2 raised to 3x plus 7 bracket raised to 8.
4x minus 2 raised to 3x plus 7 bracket raised to 8 differentiate with respect to x dy by dx equal to derivative of 4x minus 2 raised to 3x plus 7 bracket raised to 8 यामध्ये x रेस टू n चा फॉर्म्युला वापरता येईल कारण हा कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे x गृहीत धरता येईल ब्रॅकेट रेस टू 8 आहे 8 हा कॉन्स्टंट आहे त्यामुळं a रेस टू x चा फॉर्म्युला इथे नाही वापरता येणार x रेस टू n त्यानुसार 8 into 4x minus 2 raised to 3x plus 7 bracket raised to 7 into derivative of 4x minus 2 raised to 3x plus पुन्हा त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल इक्वल टू 8 into 4x minus 2 raised to 3x plus 7 ब्रॅकेट रेस टू 7 आता या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेताना u मायनस व्हीच्या रूलनुसार दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येईल पहिल्यांदा पहिलं फंक्शन आहे 4x 4xचा डेरिव्हेटिव्ह येईल 4 मायनस 2 रेस टू 3x प्लस 7 म्हणजे a रेस टू x चा फॉर्म्युला वापरावा लागेल a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू x इंटू लॉग a म्हणजेच 2 रेस टू 3x प्लस 7 into log 2 into again derivative of पुन्हा त्या इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3x प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 2 रेस टू 3x प्लस 7 3x प्लस 7 लाच आपण x कन्सिडर केलेला आहे आणि 3x प्लस 7 या टर्मचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 3x प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह 3 ब्रॅकेटमधून कुठली टर्म कॉमन निघेल का पहा नंतर नेक्स्ट स्टेप काय मग 8 into 4x minus 2 raised to 3x plus 7 bracket raised to 7 into 4 minus 2 raised to 3x plus 7 into log 2 आणि 3x plus 7 चा डेरिव्हेटिव्ह
133 133 y equal to 1 upon 3 e raised to x minus 4 raised to x bracket raised to 3/2. दोन प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. एक म्हणजे 1 अपॉन व्ही चा रूल आणि दुसरा म्हणजे डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट जर आपण न्यूमरेटरला घेतला तर ब्रॅकेट रेस टू होईल -3/2. डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट न्यूमरेटरला घेतला तर त्याचा इंडेक्स होईल रेस टू -3/2 आणि मग डायरेक्ट डिफरन्शिएशन आपण त्यामध्ये घेता येऊ शकतं. फाईल y इक्वल टू 3 e raised to x minus 4 raised to x bracket raised to -3/2. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of 3 e raised to x minus 4 raised to x bracket raised to -3/2. आधी डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल x raised to n चा. x raised to n च्या डेरिव्हेटिव्ह नुसार -3/2 into bracket 3 e raised to x minus 4 raised to x raised to -3/2 minus 1 n into x raised to n minus 1 into derivative of 3 e raised to x minus 4 raised to x. फक्त त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. आधी ब्रॅकेट रेस टू n into ब्रॅकेट रेस टू n minus 1 आणि मग त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. 1 अपॉन व्ही पेक्षा हे डायरेक्ट सिम्प्लिफाईड आन्सर मिळेल. 1 अपॉन व्ही ने सिम्प्लिफिकेशन थोडंसं जास्त होईल. -3/2 into 3 e raised to x minus 4 raised to x ब्रॅकेट रेस टू -3/2 minus 1 म्हणजे -5/2 in bracket 3 e raised to x minus 4 raised to x. u minus v रूल नुसार दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येईल. पहिल्या टर्मसाठी 3 कॉन्स्टंट ॲज इट इज. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आणि मायनस 4 raised to x चा डेरिव्हेटिव्ह 4 raised to x into log 4. दोन्ही व्हॅल्यू स्टँडर्ड आहेत त्यामुळे डायरेक्ट तेवढाच डेरिव्हेटिव्ह येईल फक्त. लास्टली फक्त हा जो रेस टू -5/2 चा ब्रॅकेट आहे तो आपण डिनॉमिनेटरला घेऊ शकतो. पुन्हा क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये -3/2 इंटू न्यूमरेटरला राहील 3 e raised to x minus 4 raised to x into log 4 divided by 3 e raised to x minus 4 raised to x bracket raised to 5/2.
134. Y equal to 2 raised to x cos x upon e raised to 2x. हाही प्रॉब्लेम दोन प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतो. एक म्हणजे u अपॉन v चा रूल, किंवा डिनॉमिनेटरला फक्त e रेस टू 2x आहे. तो जर न्यूमरेटरला घेतला तर e रेस टू मायनस 2x होईल आणि u इंटू v चा रूल वापरूनही आपण हा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. सॉल्व्ह करताना u अपॉन v ने ट्राय केलेला आहे तो. डिफरन्शिएट with respect to x, dy by dx equal to derivative of 2 raised to x cos x upon e raised to 2x. u upon v रूल नुसार काय येईल पहा, e raised to 2x into derivative of 2 raised to x cos x minus 2 raised to x cos x into derivative of e raised to 2x divided by e raised to 2x bracket square equal to e raised to 2x as it is into 2 raised to x cos x चा डेरिव्हेटिव्ह. a raised to x चा फॉर्म्युला वापरता येईल. a raised to x च्या फॉर्म्युल्यानुसार a raised to x into log a, कारण हा कंप्लीट पार्ट आपल्याला x ग्रहीत धरायचा आहे यामध्ये x cos x चा. 2 raised to x cos x into log 2 into again derivative of x cos x. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो x cos x चा minus 2 raised to x cos x as it is into e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x into again derivative of 2x divided by डिनॉमिनेटरची टर्म e raised to 2x ब्रॅकेट स्क्वेअरला e raised to 4x लिहिता येईल, पण ते सध्या ॲज इट इज ठेवा. तर यामध्ये सायमल्टेनियस सिम्प्लिफिकेशन पण आपल्याला पॉसिबल होईल. न्यूमरेटरहून दोन टर्म कॉमन घेता येऊ शकतात इथे. आधी त्या टर्म कॉमन घ्या म्हणजे टर्म रिड्यूस होतील. e raised to 2x हा दोन्ही ठिकाणी आहे आणि 2 raised to x cos x हा पण दोन्ही टर्ममध्ये आहे. या दोन टर्म कॉमन घेता येतील म्हणजे e raised to 2x into 2 raised to x cos x जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये log 2 इंटू इथे ब्रॅकेट ठेवा डेरिव्हेटिव्ह ऑफ x cos x. x cos x चा डेरिव्हेटिव्ह घेताना पुन्हा एकदा यामध्ये u इंटू v चा रूल वापरणं आवश्यक आहे. u इंटू v च्या रूलनुसार x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x प्लस cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. हे झालं पहिल्या टर्म्स. दुसऱ्या टर्म मधून आपण 2 raised to x cos x कॉमन घेतलाय, e raised to 2x पण कॉमन घेतलाय. शिल्लक राहील फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2, तो मायनस आहे त्यामुळे मायनस 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय e raised to 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता न्यूमरेटरहून आपण e raised to 2x ची कंप्लीट टर्म कॉमन घेतलेली आहे, त्यामुळं
हा एक e⁻²x आणि या ठिकाणचा एक स्क्वेअरचा पार्ट कॅन्सल होऊन जाईल. शिल्लक राहील न्यूमरेटरला 2⁻x cos x in bracket log 2 into again bracket x into cos x चा डेरिव्हेटिव्ह काय म्हणजेच तो होईल -x into sin x प्लस cos x into x चा डेरिव्हेटिव्ह 1 -2 bracket close divided by denominator is e⁻²x. (135) log of log x. आताच एका एक्झाम्पल मध्ये आपण हा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आहे. log of log x differentiate with respect to x dy by dx equal to derivative of log x. आता यामध्ये दोन लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन नाहीये, हे लॉग ऑफ लॉग आहे. पहिला मुख्य लॉग आणि त्याच्या समोरचा हा ब्रॅकेट म्हणजे आपल्याला x गृहीत धरावा लागेल. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. मग लॉग ऑफ लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो लॉग x चा इक्वल टू 1/log x इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह. So answer is 1/x into log x. Then 136 y equal to log of 5x square minus 6x plus 7. 5x square minus 6x plus 7. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of log of 5x square minus 6x plus 7 equal to log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. यामध्ये लॉगच्या समोरचा हा कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे x गृहीत धरावा लागेल. त्यानुसार log x चा डेरिव्हेटिव्ह 1/5x square minus 6x plus 7 येईल.
इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट ब्रॅकेट, पुन्हा त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 5x² मायनस 6x प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 1 अपॉन 5x² मायनस 6x प्लस 7 इंटू प्रत्येक टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येऊ शकतो. 5x² चा डेरिव्हेटिव्ह 10x मायनस 6x चा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह 0. न्यूमरेटरच्या ब्रॅकेटमधून 2 कॉमन घेता येईल. शिल्लक राहील 5x मायनस 3 डिवायडेड बाय 5x² मायनस 6x प्लस 7. वन 37 y इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस 4x टू द बेस 10. लॉगचा बेस जर नॅचरल बेस असेल तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन x. पण जर लॉग x द बेस a असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन x इंटू लॉग a. लॉग x टू द बेस a चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन x इंटू लॉग a. तर यामध्ये बेस नॅचरल बेस नाही आहे, बेस 10 आहे. त्यामुळे लॉग x टू द बेस a चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. यातही पुन्हा दोन प्रकारे त्याला सिम्प्लिफिकेशन करता येतं. एक म्हणजे हा जो स्क्वेअर रूट आहे त्याला जर आपण ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहिलं तर लॉगच्या प्रॉपर्टीनुसार तो ब्रॅकेट रेस टू 1/2 जो आहे तो आपण मल्टिप्लाय घेऊ शकतो लॉगला. डायरेक्ट डिफरन्शिएशन तर पॉसिबलच आहे. डायरेक्ट डिफरन्शिएशननुसार लॉग ऑफ रूटची टर्म म्हणजे आपण एक्स गृहीत धरणार 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेणार? रूटचा डेरिव्हेटिव्ह घेणार. रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह येणार रूटच्या मधल्या टर्मचा म्हणजे 3 मायनस 4x. पण जर आपण लॉगची प्रॉपर्टी वापरली तर यात स्क्वेअर रूटची टर्म आपल्याला एलिमिनेट करता येऊ शकते. म्हणजेच y इक्वल टू लॉग ऑफ 3 मायनस 4x ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहिता येईल बेस 10 ॲज इट इज. स्क्वेअर रूटलाच काय लिहिलं? ब्रॅकेट रेस टू 1/2. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार तो रेस टू 1/2 आपण लॉगला मल्टिप्लाय घेऊ शकतो. म्हणजेच y इक्वल टू 1/2 लॉग 3 मायनस 4x ब्रॅकेट बेस 10. And now we can differentiate this with respect to x. dy by dx equal to डेरिव्हेटिव्ह घेताना 1/2 आपण लगेच आउटसाइड ठेवू शकतो कारण तो कॉन्स्टंट मल्टिप्लाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे फक्त लॉग ऑफ
3 minus 4x to the base 10. तर यात 1/2 as it is. log x to the base a चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x into log a. यात x म्हणजेच हा कंप्लीट ब्रॅकेट आणि a म्हणजेच बेस 10. log चा डेरिव्हेटिव्ह येईल 1/3 minus 4x into log 10. log x to the base a चा डेरिव्हेटिव्ह 1/x into log a. पण पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ज्याला आपण x गृहीत धरलाय त्याचा. x गृहीत धरलाय 3 minus 4x ला. त्यांनी डायरेक्ट डिफरन्शिएट केलेला असेल त्यांना कंपॅरिझन करून लक्षात येईल की डेरिव्हेटिव्ह स्टेप्स कशा रिड्यूस होतात हे रेस टू 1/2 लिहिल्यामुळं. रूटचा डेरिव्हेटिव्ह घेण्याची आवश्यकता नाही त्या मेथडने. इक्वल टू 1/2 in bracket 3 minus 4x into log 10 into 3 minus 4x चा डेरिव्हेटिव्ह -4 कारण 3 कॉन्स्टंट ॲज इट इज सॉरी 3 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि -4 कॉन्स्टंट ॲज इट इज. 2 इथे डिवाइड होऊ शकतो म्हणजे राहील 2 फक्त. सो dy/dx इक्वल टू फायनल आन्सर काय मिळेल न्यूमरेटरला राहिला फक्त -2 या ठिकाणचा डिवायडेड बाय 3 minus 4x into log 10. आणि जर तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट केलं असेल तर √x into √x ला आपण x लिहू शकतो. ते स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातात. आन्सर सेम येईल. वन 138 log x ब्रॅकेट रेस टू 6. आता यामध्ये लॉगची प्रॉपर्टी वापरता येणार नाही कारण तो x रेस टू 6 नाहीये. लॉग x ब्रॅकेट रेस टू 6 आहे त्यामुळे लॉगची प्रॉपर्टी वापरता येणार नाही. डायरेक्ट डिफरन्शिएट with respect to x. dy/dx equal to derivative of log x ब्रॅकेट रेस टू 6. त्यामध्ये x रेस टू n चा फॉर्म्युला वापरता येईल डेरिव्हेटिव्हसाठी. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n into x रेस टू n minus 1 म्हणजेच 6 into log x raised to 5 into again a derivative of log x 6 into log x raised to 5 and log x चा derivative. So answer is 6 into log x raised to 5 upon bracket raised to 6 आहे म्हणून आधी x raised to n चा फॉर्म्युला.